नमस्कार. नमस्कार. नाडी ग्रंथ कार्यशाळेमध्ये 2013 या कार्यशाळेमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपल्याकडे डॉक्टर कोर्टीकर अहमदनगरवरून आलेले आहेत आणि नाडी ग्रंथाच्या संदर्भामध्ये त्यांनी पुष्कळ कामकाज केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आपण आज अनुभव जाणून घेऊया आणि त्यानुसार मी कोर्टीकर सर आपल्याला विनंती करतो की आपण आपल्याविषयी अगोदर आम्हाला थोडंसं सगळ्यांना प्रेक्षकांना आपली माहिती द्यावी. नमस्कार. मी वैद्य लक्ष्मीकांत विनायक कोर्टीकर. मी अहमदनगर येथे गेले 20 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. आयुर्वेदामध्ये BMS ला मला पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. MD ला मी पुणे विद्यापीठात पहिला आलेलो आहे आणि नगर या शहरामध्ये शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम पाहत आहे. गेली अनेक वर्षापासून जो भाग आहे की नाडी या विषयावरती मला प्रचंड उत्सुकता होती, परंतु कधी आम्हाला योग आला नव्हता. मध्यंतरी प्रिन्सिपल चिपळूणकर सरांचा आमचा योग आला आणि तो योग आल्यामुळे या ठिकाणी नाडीबद्दल आम्हाला काही माहिती कळाली आणि ती माहिती कळाल्यानंतर आम्ही तत्क्षणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जो भाग आहे की इथे डहाणूकर कॉलनीतल्या केंद्रात आम्ही पोहोचलो. सरच मला घेऊन आलेले होते आणि ईश्वरन बहुतेक त्यांचं नाव, त्यांनी मग ती सगळी पट्टी वगैरे शोधली आणि मला आश्चर्यकारक अनुभव असा आला की तिथे मी कोण आहे हे कोणालाही माहिती नव्हतं. आम्ही जस्ट तिथे आलेलो होतो आणि त्यांनी मला चक्क दाखवलं की तुम्ही औषध क्षेत्रात काम करत आहात आणि तुम्हाला एकापेक्षा अधिक पदव्या प्राप्त आहेत. ते बघितल्यानंतर मी थंड झालो की बाबा हे खरंच काही वेगळं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यातनं आपल्याला समजून घेता येतील. डॉक्टर साहेब, नेमकं आता या आपल्या सगळ्या भागावरून नाडी ग्रंथाविषयी आपलं कोणतं मत तयार झालं हा आपल्याला अनुभव आल्यानंतर? सगळ्यात पहिल्यांदा मला असं जाणवलं की ही महर्षींनी आपल्यावर केलेली एक कृपा आहे. हजारो वर्षांपूर्वी जो भाग आहे की आपल्या सर्वांच्या नावांसगट हे सगळं भविष्य जे आहे ते यांनी कोरून ठेवलेलं एका ताडपत्रींवरती. हे केवळ अशक्य वाटतं की एवढी माणसं आहेत या जगामध्ये आणि या प्रत्येकाची नावं, त्यांच्या घरच्यांची नावं, त्यांचे व्यवसाय, त्यांच्या पुढे होणाऱ्या सगळ्या समस्या आणि एवढंच नव्हे त्यांचा परिहार कसा करता येईल हे सगळं याच्यामध्ये त्यात मांडलं गेलेलं आहे. हे अत्यंत एक मोठं वैशिष्ट्य वाटतं याचं. तुमच्या हा जो व्यवसाय आहे आपला औषधी क्षेत्रामधला किंवा डॉक्टर म्हणून, तर ह्या क्षेत्रामध्ये या नाडी ग्रंथाचा आपल्याला उपयोग होईल असं आपल्याला वाटतंय? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला 100% उपयोग होईल असं वाटतं. माझी अशी इच्छा आहे ओक्सरांना की हे अहमदनगर येथे पण एखादी यांची शाखा जी आहे ती सुरू केली तर फार बरं होईल, कारण या निमित्ताने नगरकरांना याचा लाभ घेता येईल. आता या क्षणाला जवळपास माझे 10 ते 15 पेशंटनी इथे रिफर केलेले आहेत ईश्वरन साहेबांकडे की मला हे समजत नाहीये की हा व्याधी याला झाला कसा. पेशंट औषध घेतो आहे, डॉक्टरांचं निदान बरोबर आहे, त्याच्या तपासण्या सगळ्या योग्य आहेत, एवढं औषध घेऊनही त्याला बरं का वाटत नाही. हा जेव्हा आमच्या पुढे प्रश्न पडतो तेव्हा माझ्या लक्षात येते की याच्यापेक्षा काही वेगळी कारणं अजून असली पाहिजेत की जी माझ्या नॉलेजच्या बाहेरची आहेत आणि याची उत्तर मला नाडीत मिळाली. हा याचा कर्मदोष आहे आणि या कर्मदोषाचा परिहार करण्यासाठी त्यांनी काही पूजा सांगितलेल्या आहेत किंवा काही दिवे लावा किंवा उपास करा, देवळात जा, असं काही काही गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि मला अक्षरशः आश्चर्य वाटलं की केवळ गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जाऊन दिवा लावल्यामुळे एखाद्याच्या मध्ये एवढा बदल होऊ शकतो हे बघितल्यानंतर म्हणजे महर्षींवरची श्रद्धा माझी द्विगुणित झाली की हा जो काही प्रकार आहे हा नुसतंच एक ग्रंथ आहे, नुसतंच हे आहे असं काही नाही. हे माझ्यासाठी एक गाईड आहे की बाय दिस वे आय कॅन ट्रीट माय पेशंट्स. पण माझ्या मनात जो भाग आहे की माझा पेशंट बरा व्हायला पाहिजे बाय दिस वे ऑर बाय दॅट वे.
परंतु त्याला जर बरं वाटलं तर तो हा अधिक श्वश्रद्धपणे आयुर्वेदाचा फॉलोअर होईल असं मला वाटतं. आयुर्वेदामध्ये एक मिनिट कट.